माझे नाव किरण पवार. मी धुळे आणि नंदुरबार हेडक्वार्टर सांभाळतो. तर मेजरली माझी जी जॉईनिंग आहे ती सुरुवातीला मी BSF ला काम केलं होतं, पण कळवण एरियामधून मला तिथं काही जमलं नाही, निघून आलो. त्यानंतर एंडोकॅमला जॉईन केलं आणि कोरोनामध्ये दीक्षित साहेबांची एका डिस्ट्रीब्युटरकडे माझी भेट झाली आणि सरांचाही कॉन्टॅक्ट झाला, म्हणजे मोबाईलवरतीच इंटरव्ह्यू झाला त्यावेळेला. आणि तिथून तो प्रवास चालू झाला. पहिल्या वर्षी फक्त 70,000 रुपये माझ्याकडून झालेले होते. दीक्षित साहेब नेहमी मला म्हणायचे की तू आहे ना हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क कडे लक्ष दे. नंतर समजलं की तो हार्डवर्क नव्हता, तो डॉन्की वर्क होता असं. मग हळूहळू सोशल मीडियाचा वापर करायला सुरुवात केली आणि लगभग सुरुवातीला मी ज्या पिकांवर काम करायचो त्याच्यामध्ये टरबूज होतं. माझं सर्वात आवडतं पीक कलिंगड आहे. मग हळूहळू पाहिलं की नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची, पपई आणि केळी हे जास्त प्रमाणात आहे आणि सद्यस्थितीला आता अद्रकचा कल वाढतोय. तरी मी साहेबांकडून अद्रकसाठी मार्गदर्शन घेणार आहे. आणि येणाऱ्या काळात अद्रक आणि हळद ही मुख्य पिकं होणार आहेत नंदुरबारमध्ये. मग मिरचीमध्ये डे बाय डे क्षेत्र वाढत गेल्यामुळे मी मिरचीमध्ये सर्वात पहिला आपला प्रोडक्ट सेट केला मृदा अमृत आणि एफकोट. ज्या वेळेला मृदा अमृत एफकोट मिरचीमध्ये दिलं त्यावेळेला ज्या शेतकऱ्यांचे तोडे 20-20, 22-22 क्विंटलला होते त्यांचे डायरेक्टली 50 ते 55 क्विंटल प्रति एकरला गेले. एक तोडा फक्त. आणि जे उत्पन्न आहे ते 150 क्विंटल वरून 300 पर्यंत पोहोचलं हळूहळू. आणि आजच्या कंडिशनला लगभग सगळीकडे फायटोप्थोरा विल्ट नावाचा आजार त्या परिसरात येतो, पण आपले जे प्लॉट आहेत 4 ते 5 तोड्यांपर्यंत तो विल्ट आपल्या प्लॉटमध्ये दिसून येत नाही. आणि प्रत्येक पिकाचं वेगवेगळ्या पिकाचं मी फक्त आपल्या वॉटर सोल्युबल, पहिले प्रोडक्ट कमी पडायचे फक्त संचय ॲग्रोचे प्रोडक्ट असल्यामुळे, आता वॉटर सोल्युबल भरपूर प्रमाणात झाले आणि त्याच्यामुळे लगभग 200 ते 250 प्रोडक्टची आपली लिस्ट आहे. आणि या प्रत्येक गोष्टीला न्यूट्रिशनच्या बाबतीत आपल्याला कुठल्याच कंपनीकडे जायची गरज पडत नाही. आता अमायनोची एक समस्या होती, पण अमायनो पण आलं, कारण इसाबियन आपण रिप्लेस करायचो. आता अमायनो आहे, आपलंच येऊन गेलं म्हणून घरचं येतंय, घरचं देऊ. आणि हळूहळू आता एवढे शेड्यूल्स तयार झाले की टरबूजचं स्पेशली शेड्यूल तयार केलेलं आहे, मिरचीचं केलेलं आहे. आणि लगभग ग्रुपच्या माध्यमातून सोशल मीडियावरती दर आठवड्याला प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक पिकाचा एक सल्लात्मक व्हिडिओ मी पाठवतो आणि त्याच्या मार्फत कमीत कमी 500 ते 600 शेतकरी लगेच डिस्ट्रीब्युटरकडे चालले जातात. म्हणजे आणि फील्ड व्हिजिट मध्ये सर्वात पहिले जास्त माझी आवड फील्ड व्हिजिटला होती. हळूहळू व्हिजिट करता करता इतर शेतकऱ्यांना पण जोडत गेलो. दर दिवसाला 25 ते 30 फार्मर व्हिजिट आजही करतो आणि त्याच्या पुढे फार्मर वाढवण्याचा माझा हेतू आहे. आणि येणाऱ्या काळात आपले संचय ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहेत ते माझी इच्छा आहे की धुळे आणि नंदुरबार मध्ये सगळ्यात प्रत्येक दुकानावर दिसले पाहिजे. आणि आजही जेव्हा आम्ही ऊसाचं ट्रायल चालू केले तरी 4 ते 5 डिस्ट्रीब्युटरचे फोन आले की साहेब तुमचे ते नॅनो तंत्रज्ञानाचे जे काही प्रोडक्ट आहेत ते आम्हाला द्या. आणि आतापर्यंत तळोदा एरियामध्ये जेवढेही ऊसाचे आपले जे फार्मर आहेत ते पूर्णतः सॅटिस्फाय आहेत. एकही शेतकऱ्याची तक्रार नाही आहे, कारण त्यांच्या रेग्युलर डोसेस पेक्षा ऊसाची वाढ, त्याच्यात पेऱ्यातलं अंतर आणि पेऱ्यांची साईज ही एकदम उत्तम प्रकारे. एका शेतकऱ्याचा अनुभव सांगतो, त्यांनी फक्त 2 डोस केलेले होते. आपले कडेल म्हणून गाव आहे तळोदा तालुक्यामध्ये, तर त्या शेतकऱ्याने फक्त आपले 2 नॅनो तंत्रज्ञानाचे डोस केले तरी सुद्धा त्याला एकरी 40 टनापर्यंत ऍव्हरेज गेलाय, फक्त 2च सुरुवातीचे. हो, कालचा. हा, जे कालचा जो मंदिराजवळचा ऊसाचा साहेब जे बोलले, तर आता शेतकरी लगभग त्या ऊसाला बेण्यासाठी देणार आहे. आणि आजची कंडिशन असं आहे की त्यांचं म्हणणं होतं की मी एवढ्या डोस मध्ये माझा जो ऊस आहे तो 16 ते 17 कांड्यांपर्यंत गेलेला आहे, मोजून फक्त 5 डोस झालेले आहेत. तर अशा प्रकारे प्रोडक्ट मध्ये भरपूर ताकद आहे. प्रोडक्ट ओरिएंटेड कंपनी आहे, म्हणून आतापर्यंत काही प्रोडक्टच्या बाबतीत मला कुठली अडचण आली नाही. फक्त आपण कुठेतरी कमी पडतोय एवढं वाटतं आणि ती पूर्णता भरून काढण्याचं मी काम करेन. धन्यवाद.